Welcome to session 3. Some more problems on Cartesian and polar coordinates. See here, find polar coordinates of the point whose Cartesian coordinates are. Okay, but here for this problem, which coordinates are they? Cartesian coordinates 1 minus 3 y is negative and which is कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे हा माहिती आहे ना, लाईज इन सेकंड क्वाड्रंट. एक्स पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, एक्स बघा इथं दोन्ही कसे आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हटल्यावर कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड आहे का, नाही फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा पॉईंट आहे. ओके, नाव आपल्याला काय विचारलं, पोलर कोऑर्डिनेट्स विचारले. ओके, मग वी नो द फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट, आर इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 1 स्क्वेअर 1 minus root 3 square 3 and therefore your answer is 2. Now for and angle theta कोणता क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे, मग 2 पाय मायनस tan इनवर्स मॉड ऑफ y अपॉन x which is equal to 2 pi minus tan inverse y root 3 अपॉन मॉडमध्ये असल्यामुळे मायनसचा प्लस होईल आणि मग 2 पाय मायनस टॅन इनवर्स रूट 3 आणि टॅन इनवर्स रूट 3 कोणत्या अँगलला किंमत आहे माहिती आहे ना, 60 लाख आहे. मग 3 इंटू 6 3 इंटू 2 6 पाय मायनस पाय 5 pi upon 3 and therefore polar coordinates are, therefore polar coordinates are काय येतील, r कॉमा थीटा. r म्हणजे त्याचं डिस्टन्स ओरिजिनपासून आणि त्याने एक्स ॲक्सिसशी केलेला कोन. असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, सिमिलरली फॉर दिस हा 1 येणार. ओके, 1/4 प्लस 1/4 2/4 1/2 1/√2 येणार आणि थीटा इक्वल टू काय आहे, थर्ड क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंट म्हणजे इथं फक्त पाय प्लस येईल, बाकीचा पार्ट जमेल तुम्हाला. ओके, बघा बरं ट्राय करून. कम टुवर्ड्स नेक्स्ट कन्सेप्ट, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. ओके, सोल्युशन ऑफ ट्रायंगल. आता ट्रायंगलचं सोल्युशन म्हणजेच काय, ट्रायंगल म्हटल्यावर त्याला काय असतात, ट्रायंगलला काय आहेत, 3 साईड्स आहे आणि 3 अँगल्स आहे. सोल्युशन ऑफ अ ट्रायंगलमध्ये काय असतात, ट्रायंगलला 3 साईड्स असतात आणि 3 अँगल, यांना म्हणतात इलेमेंट्स, पार्ट्स, इलेमेंट्स ऑफ ट्रायंगल, यांना म्हणतो आपण इलेमेंट्स ऑफ ट्रायंगल. ओके, मग आता या ट्रायंगलच्या आपल्याला या नोविंग ऑफ ऑल 3 साइड्स, बघा सगळ्या 3 नोविंग ऑफ ऑल 3 साइड्स अँड अँगल्स, यालाच म्हणतात सोल्युशन ऑफ ट्रायंगल. यालाच काय म्हणतो आपण, कॉल्ड सोल्युशन ऑफ ट्रायंगल. पण एकाच वेळेला सगळ्या देत नाही. मग अशासाठी आपल्याला उरलेल्या बाजू किंवा उरलेल्या अँगल काढण्यासाठी काही रूल्स, त्याच्यासाठी हा ट्रायंगलचे काही बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, एच्या समोरची बाजू स्मॉल एने दाखवणार आपण याच्या पुढे. साइड अपोजिट टू ए डिनोटेड बाय स्मॉल लेटर, साइड अपोजिट टू बी denoted by small letter, side opposite to C denoted by small letter. In triangle ABC,
in triangle ABC, length BC equal to small a, length AC or CA equal to small b आणि length AB equal to small c, side opposite to angle. Sides opposite to angles are denoted by small letters. These are the basic concept. ओके. आणि मग त्यांच्यातलं रिलेशन शोधण्यासाठी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द साईड. आता समजा ह्या दोन बाजू दिला, हा अँगल दिला, मग यांच्यातलं रिलेशन काय आहे, किंवा दोन बाजू दिल्या किंवा पेरिमीटर दिला किंवा काय दिलं, एखादा अँगल दिला, तर मग उरलेले कसे काढायचे त्याच्यासाठी देर इज सर्टन. आणखी अँगलमध्ये तुमच्याकडे एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू पाय और 180 डिग्री. हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते सांगायची काही गरज नाही. ओके. मग आता हे काही बाजू दिलेल्या असतील किंवा काही बाजू आणि अँगल दिला असेल तर उरलेलं कसं शोधायचं, याच्यासाठी पहिला रूल आहे आपल्याकडे साइन रूल. पहिला रूल आहे साइन रूल. बघा पहिला रूल आपण म्हटलं होतं साइन रूल. साइन रूल काय सांगतो, इन एनी ट्रायंगल ABC, ओरिजिनल कन्सेप्ट, इन एनी ट्रायंगल ABC साइड्स आर प्रपोर्शनल टू साइन ऑफ अपोजिट अँगल्स. बघा काय आहे ओरिजिनल रूल, इन एनी ट्रायंगल, इन एनी ट्रायंगल sides are proportional to sine of opposite angles, असा रूल्स आहे. मग इफ वी टेक दॅट ट्रायंगल इज ABC, मग ABC हा जर ट्रायंगल असेल, ABC हा तुमचा ट्रायंगल असेल, तर आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, युज्युअल नोटेशन म्हणजे साईड एच्या समोरची बाजू स्मॉल ए, बीच्या समोरची बाजू स्मॉल बी, सीच्या समोरची बाजू स्मॉल सी. मग साईड्स आर प्रपोर्शनल टू साइन ऑफ अपोजिट अँगल, म्हणजे ए कोणाशी प्रपोर्शनमध्ये आहे, साइन ए, बी साइन बी, साइन बी, सी साइन सी. ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू 2r. r म्हणजे काय आहे, ही सर्कम रेडियस. सर्कम रेडियस म्हणजेच काय, दी सर्कल पासिंग थ्रू ऑल 3 वर्टायसेस, त्याला म्हणतो आपण सर्कम सर्कल. त्याची रेडियस काय आहे, कॅपिटल R आहे. आता हा थेरम आहे म्हटल्यावर याचा प्रूफ बघूया. मग हा त्याचा प्रूफ. ओके. मग आपण काय घेतला, इन ट्रायंगल ABC युज्युअल नोटेशन आहे, लेंथ ऑफ BC इक्वल टू A, लेंथ ऑफ CA इक्वल टू B आणि लेंथ ऑफ AB इक्वल टू C डिनोट्स साइड्स ऑफ ट्रायंगल ABC. एम आय करेक्ट? जे फिगरमध्ये आहे तेच सांगितलं. ओके. ड्रॉ, समजा ही साईड ए आहे. ओके. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. ड्रॉ AD परपेंडिक्युलर टू BC. ओके. अँड देअरफॉर याच्यापासून 2 ट्रायंगल मिळाले. फ्रॉम ट्रायंगल ADB, बघा इज अ राईट अँगल ट्रायंगल. ADB हा अँगल आहे, हा अँगल काय आहे, B आहे, हा अँगल काय आहे, C आहे. मग साइन B ची व्हॅल्यू काय येईल, फिगरमध्ये बघून सांगा. साइन B अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, AD अपॉन हायपोटेनियस, तिकडच्या ट्रायंगलचा हायपोटेनियस कोण आहे, C आहे. याच्याच अर्थ AD ची किंमत काय येईल, C इंटू साइन B.
Also from triangle ADC, जशी साइन बीची सांगितली तशी साइन सीची किंमत बघा. AD अपॉन हायपोटेनियस, इकडच्या राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेनियस बी आहे. याच्यावरनंही तुम्हाला AD इक्वल टू काय येईल, बी साइन सी. ओके, मग आता ट्रायंगल तर तोच आहे. अँड देअरफॉर आपण जर घेतला एरिया ऑफ ट्रायंगल ABC तर काय फॉर्म्युला आहे, 1/2 बेस काय आहे BC इंटू हाईट काय आहे AD, विच इज इक्वल टू 1/2 AD हॅव 2 व्हॅल्यूज. एक नंबर घेतली तर काय C साइन B और 1/2 AD ची दुसरी किंमत घेतली तर काय B साइन C. ओके, बघा याचा अर्थ AC फिगरमध्ये बघू, AC असेल तर साइन B आणि AB असेल तर साइन C. म्हणजेच काय, दोन बाजू आणि त्यांच्यातला कोण माहिती असेल तर एरिया काढण्याचा सोपा फॉर्म्युला आहे 1/2 AB साइन C किंवा AC साइन B. आणि मग A असेल तर सिमिलरली असंच आपण काय प्रूव्ह करू शकतो, जर मी परपेंडिक्युलर A ऐवजी B मधून टाकला तर मला काय मिळेल, ह्याच ट्रायंगलचा आणखी एक फॉर्म्युला मिळेल, ABC इक्वल टू 1/2 BC साइन A और 1/2 AB साइन C. आणि मग जर हे दोन्ही, हा एक आणि हा एक जर कंबाईन केला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे. अँड देअरफॉर फ्रॉम 1 and 2 we got 1/2 AC sin B equal to 1/2 AB sin C equal to 1/2 BC sin A. सगळ्यांचं ॲन्सर काय येईल, सेम येईल, कारण दोन्ही काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल आहे. डिवाइड बाय 1/2 ABC. प्रत्येकाला जर 1/2 ABC ने डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळेल बघा, साइन B अपॉन 1/2 गेला, A गेला, C गेला, काय राहिला B साइन C अपॉन C इक्वल टू साइन A अपॉन A आणि हॅन्स द साइन रूल. आणि असा हा रूल, साइड्स आर प्रपोर्शनल किंवा याचा रेसिप्रोकल घेतला तर दॅट इज, हाच मला कसा घेता येईल, दॅट इज B अपॉन साइन B, हा ओरिजिनल रूल आहे. AB दॅट इज A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. आणि असा हा तुमचा रूल. ओके, असा हा तुमचा रूल. हा तुमचा पहिला पार्ट. काय केला, एकदम सिंपल पार्ट आहे बघा, एकदा बघितला सोडून बघा, पुन्हा गरज नाही. इथपर्यंत आपण आलो. पुढचा कन्सेप्ट आपल्याला काय दाखवायचा आहे, इक्वल टू 2R. मग काय केलं, त्या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टेसेसमधून जाणारं एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू ऑल 3 व्हर्टायसेस ऑफ रेडियस R. हा त्या सर्कलचा सेंटर आहे, याला म्हणतो आपण सर्कम सर्कल. ओके, आता हा इन ट्रायंगल ABC ऑल अँगल्स आर नॉट, एखादा 90 असू शकतो. तिन्ही राईट अँगल असू शकतील का, नाही शक्य. मग समजा सपोज
ए इज नॉट राईट अँगल, म्हणजेच ए कसा आहे, लेस दॅन 90 आहे, ॲक्यूट अँगल. मग काय केला, ड्रॉ ए पी ॲज अ डायमीटर. हा काय घेतला मी, डायमीटर घेतला, विच मीट सर्कल ॲट पी. हा ए पी काय घेतला, डायमीटर घेतला सर्कलचा. ओके, अँड देअरफॉर ए पी इक्वल टू किती, 2r घेतला. का, तर ते आर काय आहे, या सर्कलची रेडियस आहे. मग हा पण आर आहे, हा पण आर आहे. मग हे ए पी डिस्टन्स किती, डायमीटर इक्वल टू 2r येईल. नंतर मी काय केलं बघा, जॉईन पी सी हा जोडला. जर जोडला तर देअरफॉर याच्यावरनं काय मिळालं माहिती आहे, अँगल ए सी पी इज इक्वल टू 90 डिग्री. का माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे अँगल इन सेमी सर्कल, अँगल इन सेमी सर्कल इज राईट अँगल. अँगल इन सेमी सर्कल इज राईट अँगल. एम आय करेक्ट. फिगरमध्ये बघा, अर्धवर्तुळातील कोण हा सेमी सर्कल झाला, इकडचा अँगल हा 90 डिग्री येतो. अँगल ए पी सी इज 90 डिग्री. ओके, आल्सो बघा, अँगल मेजर ऑफ आल्सो अँगल ए पी सी, फिगरमध्ये बघा, ए पी सी अँड अँगल ए बी सी, फिगरमध्ये बघा, ए बी सी, ए पी सी इन्स्क्राईब सेम आर्क ए सी. एम आय करेक्ट. अँगल ए पी सीचा आर्क इन्स्क्राईब अँगल आर्क काय आहे, ए सीचा आहे, आणि ए बी सीचा पण आर्क काय आहे, ए सीचा आहे. अँगल ए पी सी अँड अँगल ए बी सी आर इन्स्क्राईब इन द सेम आर्क. ओके, इथपर्यंत काही शंका. मग दोघांचा आर्क सेम असेल याचा अर्थ काय आहे, आपला कन्सेप्ट, त्यांचे मेजरमेंट पण काय असेल, अँगल ए पी सी इज सेम ॲज मेजर ऑफ अँगल ए बी सी. त्यांचं मेजर पण काय असेल, सेम असेल. ओके, मग आपण अँड देअरफॉर त्यांचे अँगल सेम असतील, मग कोणते अँगल, आता ए पी सी, मग अँगल देअरफॉर अँगल पी अँगल ए सेम मेजरचा अँगल पी इक्वल टू अँगल बी अँड देअरफॉर साइन बी इज सेम ॲज साइन पी. ओके, पण आता साइन पी हा ट्रायंगल तुम्हाला काय सांगितलं, हा बघा, हा कसा आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा तुमचा म्हणजे राईट अँगल कुठं आहे, सीला आहे. मग हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल समजा ए सी पी. ओके, हा अँगल तुमचा काय आहे, ए सी पी राईट अँगल आहे. मग ए पी काय आहे, हायपोटेनियस आहे आणि त्याची लेंथ किती आहे, 2r आहे. ए सीची किंमत काय आहे, बी आहे, आणि हा अँगल आहे तुमचा पी आहे. आणि मग या साइन पीची किंमत काय येईल, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, ही कोणाची किंमत आली, साइन बीची किंमत आली. अँड देअरफॉर बी अपॉन साइन बी इक्वल टू
2r. ओके, अँड देअरफॉर सगळे रेशिओ कसे आहेत, सेम आहेत, बरोबर आहे. मग याच्याबरोबर हे आलं, याचा अर्थ प्रत्येकाबरोबर काय येईल, 2r येईल, वेअर r इज द सर्कम रेडियस ऑफ अ ट्रँगल. बघा पुन्हा काय केलं, पुन्हा सांगतो. ओके, आय कव्हर ऑल द पार्ट अगेन इन शॉर्ट. काय केला, हा ट्रँगल होता, साइन रूल प्रूव्ह करायचा होता. ओके, हा ABC हा ट्रँगल घेतला, साइड अपोजिट टू ए डिनोटेड बाय ए, अपोजिट टू बी डिनोटेड बाय, अपोजिट टू सी डिनोटेड. नंतर इथनं काय केला, परपेंडिक्युलर काढला. मग याच्यावरनं काय केलं, हाईट नव्हती म्हणून याच्यावरनं बी, साइन बीची किंमत काढली. साइन बीची किंमत काय आली ती AD अपॉन सी. अजून याची साइन सीची पण किंमत काय आली AD अपॉन बी. आणि मग एरिया ऑफ ट्रँगल इक्वल टू 1/2 A इंटू सी साइन बी और इक्वल टू 1/2 A इंटू बी साइन सी. ओके, म्हणजे याचा अर्थ दोन साईड आणि अँगल माहिती असेल तर एरिया काय घेतो 1/2 इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. मग असाच याचा एरिया 1/2 BC साइन ए. एका ट्रँगलचे 3 एरिया आले, तिन्ही सारखेच असतील. अँड देअरफॉर आपण काय घेतलं, एरिया ऑफ ट्रँगल ABC इक्वल टू 1/2 AB साइन सी और इक्वल टू 1/2 AC साइन बी और इक्वल टू 1/2 BC साइन ए. ओके, असा एरिया घेतला, डिवाइड थ्रूआउट बाय 1/2 ABC आणि तुम्हाला मिळेल साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी. टेकिंग रेसिप्रोकल, व्हॉट यू गॉट, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. आता प्रश्न काय राहिला, आपल्याला प्रत्येकाचा काय दाखवायचा होता, रेशिओ 2r दाखवायचा होता. म्हणून हा तुमचा ट्रँगल आहे आणि ट्रँगलमध्ये हा सर्कल आहे. सर्कलमध्ये काय केलं, एक ट्रँगल इन्स्क्राईब केला ABC. आता ABC हा इन्स्क्राईब आहे आणि प्रत्येक अँगल एखादा 90 असेल ट्रँगलमध्ये. सगळेच 90 असतील का, नाही. आता इथं ए घेतला तर समजा बी 90 नाही, मग बीमधून मी सरळ एक डायमीटर काढला, BQ हा डायमीटर काढला. ओके, मग हा तुमचा सेंटर आहे. आता हा सर्कलची रेडियस जर r असेल तर BQची किंमत काय येईल, मग हा जोडला तर हा अँगल किती येईल माहिती आहे ना, अँगल इन अ सेमी सर्कल, अँगल इन अ सेमी सर्कल. आता हा कोणता अँगल आहे, AQ जोडला मी. ओके, हा जोडला तर हा अँगल किती येईल माहिती आहे ना, 90 डिग्री येईल. कोणता, हा AQBQ अँगल इन अ सेमी सर्कल, हा अँगल काय येईल 90 डिग्री येईल. कोणताही एक अँगल असे जोडले तर तो 90 डिग्री येईल. ओके, मग हा 90 डिग्री आला, हा अँगल इन अ सेमी सर्कल काय जोडला आपण, हा काढला, हा जोडला, कोणताही घ्या, अँगल C 90 येईल किंवा अँगल हा Q 90 येईल. हा जोडला समजा आपण, हा 90 आला. अँगल इन अ सेमी सर्कल, हा अँगल काय आला तुमचा 90 आला. मग हा अँगल 90 आला. आता हा जो आर्क आहे हा कुणी इन्स्क्राईब केला आहे बघा, अँगल BCA आणि अँगल BQA दोन्ही सारखे आहे. मग साइन C इक्वल टू साइन Q आणि साइन Q हा Q. आता हा अँगल कसा आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. मग याची अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. आता राईट अँगलचे साईनचा अँगल कोणता आहे, Q. अपोजिट साईड AB म्हणजे कोण आहे, C आहे, अपॉन BQ 2r आहे, रेडियस आहे. मग याच्यावरनं तुम्हाला 2rची किंमत काय मिळेल माहिती आहे, साइन C अपॉन साइन C. असंच प्रत्येक वेळेला फक्त तुम्ही हा डायमीटर चेंज करत जा, तुम्हाला उरलेले रिलेशन मिळतील. आणि असा हा पार्ट एकदा सोडून बघा, पुन्हा करायची गरज नाही. काय आहे हा रूल, इन साइड्स आर प्रपोर्शनल टू अँगल्स. ओके, मग इथपर्यंत आपण आलाय. याच्या पुढे काय आहे, आता हा तुमचा रिलेशन आहे. समजा कधी असं पण घ्यावं लागतं, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू 2r. मग याच्यावरनं Aची किंमत काय माहिती आहे ना, फर्स्ट इंटू लास्ट 2r साइन A, और B पाहिजे असेल तर 2r साइन B, और C पाहिजे असेल तर 2r साइन C.
ऑर याच्या उलट साईन एची किंमत पाहिजे असेल तर ए अपॉन 2r, साईन बी पाहिजे असेल तर बी अपॉन 2r, साईन सी पाहिजे असेल तर सी अपॉन 2r, आणि असे हे याचे वेगवेगळे पार्ट्स ज्यांच्या सहाय्याने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. तर असा हा साइन रूल आणि त्याच्यावरचे बेसिक कन्सेप्ट याच्यावरचे बघायचे आहेत आपल्याला एक्झाम्पल्स. ओके. Sometimes instead of 2r, it is a 2r is the radius, is a constant, and therefore sometimes we also write it as a upon sin a equal to b upon sin b equal to c upon sin c equal to say k means 2r, and therefore याच्यावरनं a ची किंमत काय येईल, मग instead of 2k फक्त 2r ऐवजी काय येईल, k येईल. k sin a सोपं जातं हे, and therefore a equal to k sin a, b equal to k sin b आणि c equal to k sin c and so on. आणि असं हे आपल्याला तसंही तयार करता येईल. ओके. काही करून आपल्याला याचं वेगवेगळे फॉर्म्स आले पाहिजे. आता याचा उपयोग करून वी हॅव सीन सर्टन एक्झाम्पल्स इन नेक्स्ट सेशन. ओके. थँक्यू.